स्वामी भक्त शेतकरी. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? चला तर मग श्रोते हो, आज आपण एक नवीन कथा पाहूयात. मंगळवेढा गावाच्या वाटेवर श्री स्वामी समर्थ औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले होते. लोकांची गर्दी नव्हती आणि कुणाला तशी कल्पनाही नव्हती की दत्तावतारी श्री स्वामी समर्थ गावाच्या सीमेवर ध्यान लावून बसले आहेत. रात्रीची वेळ होती. त्या निर्जन वाटेवरून एक शेतकरी आपल्या 2 बैलांसह गावाच्या दिशेने भजने म्हणत चालला होता. वाट त्याच्या पायाखालची असून हातात कंदील होता. तो चालत असताना त्याला दूरवर प्रकाश दिसला. शेतकऱ्याला आश्चर्य वाटल्याने तो आता झपझप पावले टाकत होता. तो जवळ आला तेव्हा त्याला कोणीतरी साधू पुरुष औदुंबराच्या खाली ध्यान लावून बसलेला दिसला. त्याच्या शरीरातून तेज फाकत आहे आणि तो प्रकाश आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. शेतकऱ्याने बैलाला झाडाखाली उभे करून स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. स्वामींच्या चरणांना स्पर्श केल्याबरोबर काय घडले तर शेतकऱ्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली. स्वामींनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हिमालयात भेटलेले हरणाचे पाडस म्हणजे तो शेतकरी आहे. स्वामींनी त्याला जवळ घेऊन शेतकऱ्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. त्याबरोबर शेतकऱ्याच्या पूर्वस्मृती जाग्या झाल्या. त्याने ओळखले की हे स्वामी समर्थ आहेत. त्याच्या मुखातून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र बाहेर पडला. स्वामींनी त्या शेतकऱ्याला तुझे कल्याण होईल असा आशीर्वाद दिला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांनी आपल्या प्रत्येक भक्ताला दर्शन तर दिलेच, परंतु त्यांनी ज्यांना ज्यांना स्पर्श केला ते भक्त भाग्यवान होते. काहींचे असाध्य रोग बरे झाले, काहींच्या 18 विश्व दारिद्र्य निघून गेले, काहींच्या स्मृती जाग्या झाल्या. तो शेतकरी सकाळी उठला व गावातल्या लोकांना त्याने स्वामींविषयी भरभरून माहिती सांगितली. आपल्या पूर्वस्मृती स्वामींच्या स्पर्शाने कशा जाग्या झाल्या, पूर्वजन्मी आपण पाडस होतो हे सविस्तर सांगितले. सगळा गाव स्वामींच्या दर्शनासाठी लोटला. स्वामी औदुंबराखाली बसले होते. सुवासिनी बायकांनी स्वामींना ओवाळले. काही दत्त भक्तांनी श्री स्वामींची पूजा केली. सर्वांच्या डोळ्यात आनंद अश्रू उभे राहिले. सर्व लोकांनी स्वामींना गावात येण्याचा आग्रह केला. गावात एक मठ आहे, तेथे तुम्ही राहा म्हणजे आम्हाला तुमची सेवा करता येईल. कालचा शेतकरीसुद्धा सर्वांबरोबर होता. त्याने सुद्धा स्वामींना विनंती केली. स्वामींनी मंद हास्य केले. इतक्यात काय झाले की शेतकऱ्याचा एक बैल खाली कोसळला. त्याने आचके दिले व क्षणार्धात तो गतप्राण झाला. शेतकऱ्याचा धीर खचून गेला. तो स्वामींकडे व्याकुळ नजरेने पाहू लागला. पाडस हरवलेल्या हरिणीची डोळ्यातील व्याकुळता त्या क्षणी शेतकऱ्याच्या डोळ्यात दिसली. स्वामींना त्याने मूकपणे विनंती केली. स्वामींनी बसल्या जागेवरूनच त्या बैलाला हाक मारली आणि काय आश्चर्य, बैल ताडकन उठून उभा राहिला. स्वामींच्या जवळ गेला. स्वामींनी पाठीवरून बैलाचा हात फिरवला. मस्तकावर हात स्वामींनी ठेवल्याबरोबर बैल मनुष्यवाणीने बोलू लागला. गेल्या जन्मी मी कोण होता ते सांगा. स्वामींनी सांगितले की तू हिमालयाच्या पाडसाची माता आहेस. या जन्मी बैल झालास. आपल्या धन्याची सेवा केलीस. तुझा मोक्षाचा क्षण जवळच आहे. थोडे दिवस या शेतकऱ्याची सेवा कर. एक दिवस तू माझ्याकडे आपण होऊन येशील. शेतकरी आनंदाने श्री स्वामींच्या पाया पडला व बैलाने सुद्धा आपले 2 पुढील पाय स्वामींच्या चरणाशी ठेवले. श्रोते हो, तुम्हाला कथा कशी वाटली? कथा तुम्हाला आवडलीच असेल. कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे लिहा. माझ्या कथा ऐकल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद.